नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासाची राजगिरा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बर्फी बनवायची आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे खमंग असे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 वाटी राजगिरा पीठ, 1 वाटी साजूक तूप आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता हे भाजलेले शेंगदाणे आहे त्याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। आता आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे, त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि त्यामध्ये हे घालून घ्यायचे आहे। खूप एकसारखं मिक्सरचं बटन फिरवायचं नाही, चालू बंद करायचं, म्हणजे छान अशी ही पावडर तयार होते। तर अशा पद्धतीने आपण एकदम बारीक अशी ही पावडर तयार करून घेतलेली आहे। बारीकच करून घ्यायची, खूप अशी जाड ठेवायची नाही। आता ज्या ताटात किंवा ट्रे मध्ये आपल्याला जी बर्फी सेट करायची ती तयारी आपल्याला आधी करून घ्यायची आहे। आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रे मध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, जी आपण बर्फी बनवणार ती अगदी अलगद अशी निघून येते। बघा, सगळ्या ट्रेला तूप लावून ठेवलेलं आहे। अशी तयारी केली ना की आपली घाई होत नाही, पटकन असं आपल्याला मिश्रण यामध्ये ओतता येतं। आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की लगेचच यामध्ये आपल्याला राजगिरा पीठ घालायचं आहे। राजगिरा पीठ हे बाजारामध्ये इझिली तुम्हाला मिळून जाईल, कारण आता श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांना महिनाभराचा उपवास असतो किंवा शनिवार सोमवार उपवास असतो, त्यावेळेस खिचडी खायचा कंटाळा येतो। नेहमी नेहमी तीच खिचडी खायची म्हटलं की कंटाळा येतो आणि पचायला ह्या दिवसामध्ये जड असतं। तर त्यासाठी असं हलकं फुलकं तुम्हाला बनवता येईल। आता सतत हलवत हलवत आपल्याला सोनेरी रंगावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत हलवत एकसारखं खमंग असं वास सुटेपर्यंत हे राजगिरा पीठ आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण भाजलेले शेंगदाण्याचा जे कूट केलेला किंवा पावडर केलेली ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटे फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, कारण शेंगदाणे आपण आधीच भाजलेले आहे आणि जे राजगिरा पीठ आहे ते सुद्धा भाजलेलं आहे आणि पॅन गरम आहे, त्यामध्येच हे सगळं भाजून जाईल। आता सतत हलवत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची, कुठेही वाढवायची नाही। आता माझी ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून बघता, कोणत्या गावातून बघता, कोणत्या शहरातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। याआधी सुद्धा मी भरपूर साऱ्या उपवासाची बर्फीच्या रेसिपी टाकलेल्या आहे, चॅनलवर तुम्ही बघू शकता। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। 3 ते 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता छान असा खमंग वास सुटलाय आणि शेंगदाण्याची जी पावडर आहे आणि राजगिऱ्याचं पीठ आहे ते अतिशय सुंदर असं भाजलेलं आहे आणि एकसारखं भाजलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतली आणि पॅन आपण किचन ओट्यावर खाली उतरून घेतलेला आहे। आता पॅन खूप गरम आहे, हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटे असं मिक्स करत राहायचं आहे। मिश्रण आपल्याला हलकसं थंड करून घ्यायचं आहे। आता यामध्येच घालायची आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड, यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण हलकसं थंड झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ। इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। मिश्रण खूप गरम असताना यामध्ये गूळ घालायचा नाही, नाहीतर तुमची जी बर्फी आहे ती कडक होऊ शकते। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि शक्यतो गूळ हा घेताना किसून घ्या, म्हणजे पटकन असं यामध्ये मिसळलं जाईल।
एकसारखं प्रेस करत करत आपण हे मिश्रण एकदम एकजीव करून घेतलेलं आहे. कुठेही यामध्ये गुळाचे खडे अजिबात दिसत नाही. आता जो आपण ट्रे घेतलेला त्याला तूप लावून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर आपल्याला हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आता तुम्हाला किती जाड बर्फी हवी आहे, पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही हे थापून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थापून झालं की यावरती आपल्याला सजावटीसाठी काही पिस्त्याचे काप घालायचे आहे आणि काही आपल्याला बदामाचे काप घालायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे आहे. आता हे पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण कट करून घेऊ. आता तुम्हाला छोटी मोठी त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचे आहे. आता कुणाला पाहुणे मंडळींना तुम्हाला द्यायची असेल तर त्यांना सुद्धा द्यायची म्हटलं की थोडी छोटी छोटी कट करायची, म्हणजे सगळ्यांना छान अशी पुरते. तर बघा या पद्धतीने आपण सगळी ही बर्फी कट करून घेऊ. अतिशय सुंदर लागते आणि मी तुम्हाला सांगितलेलं की उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर अशी ही बर्फी बनवून ठेवली ना की महिनाभर छान टिकते. तुम्ही कुठे देवाला प्रवासात जात असाल तेव्हा सुद्धा तुम्ही ही बर्फी घेऊन जाऊ शकता. बघा या पद्धतीने आपण कट करून घेतलेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. तर इथे बघा सहज एकदम पटकन अशी ही बर्फी आपली निघालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि तुम्हाला एक बर्फी मी ही तोडून सुद्धा दाखवते. एकदम मऊसूत झालेली आहे की जे आजी आजोबा अगदी सहजरित्या खातील एवढी ही मऊसूत झालेली आहे. आता आजी आजोबांना दात नाही तर त्यांच्यासाठी काय करायचं, तुम्ही ही बर्फी बनवताना काजू बदामची पावडर करायची आणि मिश्रणामध्ये घालायची आहे, म्हणजे त्यांना सुद्धा ही खाता येईल. करायला खूप सोपी आहे. फक्त 4 साहित्यामध्ये आपण ही बर्फी बनवलेली आहे. तुम्ही विकतचं पीठ आणा किंवा घरी सुद्धा तुम्ही राजगिऱ्याचं पीठ हे बनवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही ही राजगिऱ्याची बर्फी बनवू शकता. तर तुम्हाला माझी ही आजची बर्फीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.